आणि संघर्षाचं दुसरं नाव आहे धर्म, धैर्य आणि साहस. हे साहस माझ्या या तिन्ही उमेदवारांनी दाखवलेलं आहे. त्यांना माहित आहे समोरचं सध्याला बलाढ्य आहे, तरी पण त्यांनी धाडस केलेलं आहे. आज भारतात सगळं महाग झालेलं आहे. पेट्रोल, डिझेल सगळंच महाग झालं. मला सांगा, आज शेतकऱ्यांची आत्महत्या होती, ते स्वस्त झालंय? तुमच्या कोणाचा जीव स्वस्त झालाय? तुमचा जीव महाग आहे ना, पण तुमचा पैसा का मिळत नाही तुम्हाला? एवढी मोठी सत्ता या राज्यात केंद्रात असून तुमचा जीव का महाग आहे? तुमच्या जीवाला घाण ठेवला आज तुम्ही. रिलेटेड काही असेल, एज्युकेशन रिलेटेड पण भरपूर सुविधा आहेत मुलींसाठी. का म्हणजे आज भरपूर मुलीही आत्महत्या करतात, आई वडिलांकडे पैसा नाही, शिक्षणाला पैसा नाही, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी नवीन नवीन योजना काढले. तुम्ही त्याची जाणीव ठेवा. मला माहिती आहे 1500 रुपये ह्या आजकालच्या जमान्यात कमीच आहेत, पण सध्याला ते आहेत तरी ना. मला सांगा, तुमच्या मताला तुम्ही 5000 घेतलो, किती दिवस पुरणार आहे तुम्हाला 5000? आज तुमच्या घरात 4 लोक म्हणलं तर तुमचं राशन पण भरत नाही 5000 मध्ये. तुम्ही जे तुमच्या शेतात कष्ट करता ना, ते दिवस रात्र एक करून करता, तुमचं घाम गाळता, तुम्ही झोपत नाही. त्या मताला तुम्ही विकू नका. एक रात्रीत, अर्ध्या रात्रीत पैसे देऊन तुमच्या मताला विकू नका. तुमच्या दाराजवळ सुद्धा आले तरी विकू नका. तुमचं मत फार मौल्यवान आहे, तेवढं लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला बोलते, आपण आपल्या गावाला विकास करा. तुम्ही आज ह्याची सत्ता आहे म्हणून ह्याच्याकडे जायचं, उद्या ह्याची सत्ता आहे म्हणून ह्याच्याकडे जायचं. एकनिष्ठ राहा, ज्याच्याबद्दल पण राहा, एकनिष्ठ राहा. कारण की तुम्ही जर एकनिष्ठ असला तर आपले सगळे इथं म्हणजे त्यांना पण धाडस तुम्हीच देणार आहे. हे खचून जाणार नाही तिथं बसलेले सगळेजण. त्यांना विश्वास देणारे तुम्ही आहे. त्यांचा विश्वास तुम्ही नाही आहे, तुम्ही त्यांचा विश्वास आहे. हे विश्वास त्यांना गमवून देऊ नका तुम्ही. त्यांनी तुमच्यावर जे विश्वास केले त्या विश्वासाला गमवू देऊ नका. आणि तुम्हीही त्यांच्यावर तेवढाच विश्वास करा. एखादी गोष्ट मागं पुढं होईल, काम करायला टाइम लागेल, पण काम होईल ह्याचं पण आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. कधी कोणाला दुखावलं जाणार नाही, कधी कोणाची साथ सोडणार नाही. थोडासा संयम ठेवा. मला जेवढं माहित आहे, माझे वडील 2017 मध्ये एक्सपायर झाले होते. तिथून आम्ही माझ्या मते मी आजच आले इथं. खरं तर सांगते, मी आजच आले, मी आजच या गावाला परत बघितले. माझा तुमचा संपर्कच नाही आहे, ह्याच्यासाठी पण मी क्षमा मागते. माझा तुमचा संपर्क नाही आहे, मला माफ करा. ह्याच्या पुढे मी संपर्क ठेवायचा जरूर प्रयत्न करेन. माझ्या कामातून मी टाइम काढून तुमच्यासाठी येईल. मला जेवढं माहित आहे, या गावातून आम्हाला बहुतेक लीड मिळालं नव्हतं. माझे वडील कमी पडले का मला माहित नाही, का आमचं नशीब कमी पडलं हेही मला माहित नाही, आमचा विश्वास कुठे डगमगला हेही मला माहित नाही. पण माझ्या वडिलांनी एक शिकवलंय, आपल्या कर्माचं आपण खायचं, दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही. आपल्या कष्टाचं आपण खायचं, दुसऱ्याचं मागायचं नाही आणि दुसऱ्याला द्यायचंही नाही. आणि हिरावून खायला द्यायचं ही नाही. तुमची धमक असायला पाहिजे, माझं मत माझं. आज मला कोण किती पण देऊ दे, मी विकणार नाही. हे जेव्हा तुम्ही ठामपणे निश्चित करता ना, तो पैसा घेऊन येणारा पण तुमच्या दारालाही बघून पळून जाईल. पळून जाईल, अरे बाबा हे माणूस एकनिष्ठ आहे, हे ना आपला 1 रुपया पण घेणार नाही. तर तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करते, आपल्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा. तुमचं प्रत्येक मत हे मौल्यवान आहे आणि तुमच्या मताला विकू देऊ नका, कोणासाठी विकू देऊ नका. स्वतःसाठी ते सांभाळून ठेवा आणि स्वतःला कोणाला द्यायचं त्यांनाच द्या. आणि असं राहावा की ते समोरचं पण म्हणला पाहिजे, इथं बसलेले ग्रामस्थ हे एकनिष्ठ आहेत, ज्यांना त्यांनी ठरवले त्यांनाच केले. आम्ही कोणाला आमचं मत विकलो नाही. तुमचं गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड पाहिजे या तालुक्याचं, असं तुम्ही राहा. ज्या दिवशी तुम्ही राहताल ना, असं मी तुम्हाला गॅरंटी देते, या पूर्ण अक्कलकोट तालुक्याचं नाव गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड होईल. आज या तालुक्याला बघताना लोक बघते काय म्हणते, हे तालुका थोडं वेगळ्या लेवलचा आहे, इथलं राजकारणच वेगळं आहे म्हणते. असं का? ही परिस्थिती कोणामुळे आली? आपल्यामुळे झाली ना. आपल्या सर्वसामान्यांमुळे आली ही परिस्थिती. होणारा राजा झाला, होणारा नेता झाला, आपण काय झालो? आज काय पण नाही. आपण आहे तिथंच आहे. आपल्या 100 कामातले 10 कामं झाले हे पण मी म्हणते, 90 कामांचं काय?
त्याचा विचार कोण केला? आज एक एक गाव बघितलं ना, एवढे एवढे म्हणजे तिथं उपक्रम राबवतात ना, तसं नाही आहे. आज समोरचा व्यक्ती एवढा बलाढ्य आहे, त्यांनी म्हणजे तालुक्याचे आमदार आहेत. आज मी अक्कलकोटला दर गुरुवारी येते, त्या अक्कलकोटचं एंट्री करताना जे रोड असते ते आहे तसंच आहे, पूर्ण फुल ट्रॅफिक. तास 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 तिथं ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतंय. आणि स्वामी समर्थला मानणारे या भारतातलेच भरपूर जण आहेत. त्यांनी येणारे जर तास तास ट्रॅफिक मध्येच थांबले तर मग कसं तुमच्या गावाला डेव्हलप होण्याचं? हा, तुम्ही बाकी सगळीकडे डेव्हलपमेंट करायला, तालुक्याला का करीना? मग तालुक्याला करा, पहिला तुमच्या गावापासून चालू करा, तुमच्या स्वतःच्या घरापासून चालू करा. मग तुम्ही जिंकलात. तुम्हाला जिंकायचं ना, पहिला स्वतःला जिंकवा. तुमचं मत आहे ना, विकू देऊ नका. मग तुम्ही जिंकला. सत्ता जिंकवायचं आहे ना, स्वतःला जिंकवा पहिला, मग सत्तेला जिंकवा. राजाला सिंहासनावर बसणारे आपण आहे हो, आपण बसवतो त्यांना. पहिला तुम्ही स्वतः राजा हे बघा की तुम्ही राजा आहे, हे समोर बसलेली प्रजा आहे. या प्रजेला मोठं करणार तुम्ही आहे. तुम्ही प्लीज तुमचं मत खरंच विकू नका. यावेळेस मनापासून सगळ्यांना विनंती आहे, तुमचं एक एक मत विचारपूर्वक करा आणि यावेळेस काहीतरी वेगळा रंग दाखवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर कुरनूर पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार व मुलुक मैदानी तो व्यंकटदादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, राष्ट्रवादीचे नेते आदरणीय शिवानंद पाटील साहेब, काँग्रेसचे नेते आदरणीय मल्लिकार्जुनजी पाटील साहेब व या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे चप्पळगाव जिल्हा परिषद चे उमेदवार आदरणीय सुजाताताई भरमशेट्टी, आदरणीय क्रांतीताई विश्वनाथजी भरमशेट्टी साहेब, चप्पळगाव पंचायत समितीचे उमेदवार अशफाक भैया अक्सापुरे व या व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते मंडळी व उपस्थित सर्व शिवसैनिक, मतदार बंधू भगिनींनो, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेल्या मित्रांनो, पण या भागामध्ये फिरत असताना, गावामध्ये फिरत असताना, गल्ली बोळामध्ये फिरत असताना या भागातल्या मतदारांच्या अपेक्षा काय असतात, गावातल्या अडीअडचणी काय असतात, आम्ही प्रत्येक गावचा कुरनूरचा मी सरपंच म्हणून काम करत असताना, अशफाक भैया काजीक्रमाचं काम करत असताना किंवा भरमशेट्टी मालक हंडूरचे काम करत असताना गल्ली बोळातल्या काय अडीअडचणी असतात आम्हाला तिन्ही उमेदवारांना माहित आहे चांगला. त्यासाठी ही जी निवडणूक आहे, हे निवडणूक पुढाऱ्याची निवडणूक नाही, हे निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कारण अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर मला असं वाटायला हे निवडणूक कार्यकर्त्याची राहिली नाही, हे निवडणूक पुढाऱ्याची राहिलेली आहे. आम्ही सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला एक युवक आहे. या भागाचा विकास जर पाहिजे असेल तर सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला, सर्वसामान्य कुटुंबातल्या ताईला, सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाला एकदा संधी द्या. या भागाचा विकास कसा होत नाही आणि गोरगरिबाच्या अडचणी कशा सुटत नाहीत हे आम्ही बघू. आम्ही विकणारे कार्यकर्ते नाही, लढणारे कार्यकर्ते. आता ताईने सांगितलं समोरची व्यक्ती बलाढ्य, हे खरोखर आहे. जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला आणि पंचायत समितीमध्ये पाठवलं आणि जिल्हा परिषद मध्ये पाठवलं तर सोलापूर जिल्ह्यातल्या काही राजकारण्यांना चाणक्यांना देखील वाटल की खरंच माझे चप्पळगाव मतदारसंघ हे काम करणाऱ्याच्या पाठीशी आहे, पैसे देणाऱ्याच्या पाठीशी नाही. पैसे देणाऱ्याला मतदान देणार नाही. ज्यांनी अर्ध्या रात्री या भागाच्या विकासासाठी आणि गोरगरीब जनतेच्या विकासासाठी झटते त्याच्या पाठीशी आहे, हे परत एकदा त्या नेत्याला कळलं पाहिजे.
आज प्रत्येक गावामध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे, लाडकी बहीण योजना ही कोणी चालू केली? या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चालू केली. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र असतील, आरोग्याचं काम असेल, नगरपालिकेचे काम असतील, हे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री ठरले. आणि गरिबांचा गावपाड्यातला विकास कसा व्हायला पाहिजे हे एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलेला. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आमच्यासारख्या लोकांना एक ऑफर होती, तुम्ही फॉर्म माघार घ्या, तुमचे पैसे सांगा. पण त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं छाती ठोकपणे, आम्ही लढणारे कार्यकर्ते आहे, विकणारे नाही. आणि 7 तारखेला तुमचा आशीर्वाद घेऊन 9 तारखेला निश्चितपणे या भागामध्ये गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही, एवढा आजच्या कार्यक्रमाच्या वतीने सांगतो. आणि माझी चप्पलगावकरांना विनंती आहे की उमेदवारांना कमी बोला असं म्हणतात, म्हणून कमी बोलतो. चप्पलगाव हे गाव 4,500-5,000 मतदारांचं गाव आहे. खरं तर या गावामध्ये उमेदवारी असायला पाहिजे होती, पण उमेदवारी कुठं कट झाली मला माहित नाही. चप्पलगावकरांनी चपळ आहात, तुम्ही बुद्धीमध्ये चपळ आहात, तसंच मत पेटीमध्ये चपळ व्हा आणि धनुष्यबाणाचं पुढचं बटन दाबा आणि सोलापूर जिल्ह्याला सांगा चप्पळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा हाबडा कसा असताय हे तुम्ही परत एकदा दाखवा. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पोराला, आमच्यासारख्या सामान्य युवकाला तुम्ही एक वेळ संधी द्या, निश्चितपणे भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच ताईने सांगितलं की पैसे 5,000 घेऊन येतील, तुम्ही 50 लाख मागा. तुम्हाला एक सांगतो मी, कोण काय याचा येऊ दे, कुणालाच काय नाकारू नका, पण मतपेटीमध्ये मतदान कोणाला द्यायचं हे धनुष्यबाणाला द्यायचं हे ठरवावं. आणि बाकी वेळ काय जास्त घेणार नाही की ज्या ज्या वेळेला भागामध्ये सभा असते त्यावेळेला बोलतो, कारण माझं बोलणं जास्त व्हायला मेत्रे साहेब बघत आहेत, कारण त्यांना वागदरीला सभा आहे. त्यासाठी सर्व मतदारांची क्षमा मागतो, माफी मागतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला, भरमशेट्टीताई असतील किंवा अशफाक भाई अक्सापुरे साहेब असतील, आमच्यासारख्या लढो या कार्यकर्त्याला काम करण्याची भागामध्ये संधी द्यावी. कारण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. कारण प्रत्येक पद हे तुमच्या घरातच नको, एक सर्वसामान्याच्या पोराला पण देऊन बघा या भागाचा विकास कसा होतोय. आणि आम्ही लढणारे कार्यकर्ते, दबणारे कार्यकर्ते नाही. कार्यकर्त्याला माझी विनंती आहे, ही लोकशाही आहे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेला आहे, प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार एकच दिलेला आहे. शरदचंद्रजी पवार साहेब असतील, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांना पण मतदानाचा अधिकार एकच आहे. आणि गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराला देखील मतदानाचा अधिकार एकच आहे. त्यासाठी या भागामध्ये साहेब चालले की स्टेटस ठेवलं, कशासाठी ठेवला, उमेदवार त्याला जाऊन विनंती केला, त्याच्याकडे कशाला गेलता, हे लोकशाही आहे का हुकुमशाही आहे, हे आम्हाला विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, त्यासाठी कुठल्याही दबावाला बळी पडू नका. मी उमेदवार म्हणून, तुमच्या भागाचा सालगडी म्हणून तुमच्या सेवेसाठी हजर आहे. त्यासाठी गरीबाचे पोरं पंचायत समिती मध्ये पाठवा आणि गरीबाची सून भरमशेट्टीताईला जिल्हा परिषद मध्ये पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं वाढलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना. धन्यवाद दादा. यानंतर चप्पल पंचायत समितीचे उमेदवार अशफाक भाई यांना विनंती करतो की त्यांनी आपली मनोगत व्यक्त करा. नमस्कार. क्या है? नमस्कार, मी अशफाक अक्सापुरे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकानिमित्त या जाहीर सभेमध्ये उपस्थित असलेले आपले राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मेत्रे साहेब, तसेच शिवानंद पाटील साहेब, त्याचबरोबर मल्लिकार्जुन पाटील साहेब, आमचे गुरुवर्य आरपाडे सर आणि आमचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदचे उमेदवार सुजाताताई भरमशेट्टी, माझे मित्र व्यंकट मोरे हे उमेदवार आहेत म्हणून जाणून नाव घेतो. आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरती असलेले माझे बंधू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू भगिनी,
सर्वांना नमस्कार. मी काय जास्त बोलणार नाही. माझा परिचय भंडारकोटे साहेबांनी दिलेला आहे. मी एवढंच तुम्हाला विनंती करतोय, आम्ही कमी बोलतोय म्हणून आमची जर ओळख कमी असेल तर कामातून आमची ओळख जास्त मला दिसून येईल. गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही काळजी कडमस मध्ये काय काम केलं, काळजी कडमस मधलं मी सरपंच असताना तिथे केलेल्या कामाची पोच होती. मला आता चप्पळगावच्या ठिकाणी मिळाली आणि चप्पळगावच्या ठिकाणी मला सर्व माझे तरुण मित्र तसेच मित्र साहेबांनी या ठिकाणी मला काम करण्यासाठी प्रवृत्त केले, म्हणून मी उमेदवारी स्वीकारली आणि या ठिकाणी उभारलं. आणि आता जी आमची ताई म्हणाले, क्रांती ताई, की बाबा तुम्ही एवढं साहस केलं, आम्ही खरोखरच साहसी आहे. मी व्यंकट आणि सुजाता आहे बिनधास्तपणे पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघाने मी डोर टू डोर फिरलेला आहे. त्याच्यामध्ये खरोखर समस्या काय आहे ते आम्हाला माहीत झाल्यात, आम्ही ते पण समजून घेतलेलं आहे. ते जर आम्ही भविष्यामध्ये जर निवडून आलं, जे समस्या जे आहेत बघितलेल्या आम्ही, ते बघितलेली समस्या आम्ही पूर्ण करू एवढं मी प्रत्येक घरातल्या मतदारांना मी सांगितलंय आणि आश्वासन पण त्यांना दिलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच परत विनंती करतो की तुम्ही फक्त आम्हाला एक वेळ चान्स द्या, एक वेळेस आम्हाला वेळ द्या की बाबा पंचायत समिती मधलं प्रशासन, जिल्हा परिषद मधलं प्रशासन कसं असतंय हे आम्ही आमच्या कामामध्ये तुम्हाला दाखवून देऊ. तिथं कुठल्या पण प्रमाणे म्हणजे लोकांना त्रास होऊ देणार नाही, करप्शन होऊ देणार नाही, एवढे मी तुम्हाला गॅरंटी देतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेडेपाड्यामध्ये आपल्या गावोगावी शैक्षणिक सुविधा म्हणा किंवा रस्त्याची सुविधा म्हणा किंवा गटारची सुविधा म्हणा, मी हे 15 वर्षापूर्वी केलेल्या आजच्या घडीला सुद्धा माझं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे चालू आहे. हीच यंत्रणा परत माझ्या ह्या पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये चालू करण्याची आम्ही तुम्हाला हमी देतोय. आणि एवढं बोलतोय की बाबा तुम्हाला परत एक मी विनंती करतोय, एकदा फक्त मला चान्स द्या. आम्ही सर्वसामान्य घरातले लोक आहेत, आम्ही काय असं म्हणजे मोठ्या घराण्यातले किंवा एक काय म्हणतात ना अदानी अंबानीच्या घरातले आम्ही लोक नाही की बाबा पैसे देऊन करून आम्ही हे करून घेण्यासाठी. आम्ही तुम्हाला एक भीक मागतोय, तुम्ही आम्हाला भीक एक द्या. 5 वर्ष तुम्ही सतत आम्ही तुमची सेवा करू एवढं मी तुम्हाला बोलतो. मला बोलतानाच मित्र म्हटले तू जरा कमी बोल, यांकडे जरा जास्त बोलू दे, तू उमेदवारी कमी बोल म्हटल्यानंतर मी जरा कमी बोललोय. आणि साहेबांना पुढचं म्हणजे भाषणाला पण जायचं आहे. परत एकदा मी विनंती करतो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो, फक्त मला एकदा चान्स द्या. आम्ही कसे आहेत आम्ही तुम्हाला आमच्या कामातून आम्ही दाखवून देऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दुधनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय प्रथमेश मालक यांचेही आगमन झालेलं आहे. मी चप्पळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. यानंतर अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हनुमान चरणी नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय सिद्धरामण्णा म्हेत्रे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, त्याच पद्धतीने शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, माफ करा मी फक्त पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही. आदरणीय शिवानंदांना, या भागातील शिवसेना पक्षाचे जिल्हा परिषदकरिता उमेदवार असलेले आदरणीय सुजाताताई भरमशेट्टी, चप्पळगाव गटासाठी उमेदवार असलेले आदरणीय अशफाकभाई अक्सापुरे साहेब, कुरनूर गटासाठी उमेदवार असलेले आपले सर्वांचे लाडके सरपंच व्यंकट मोरे साहेब, उपस्थित सर्व या भागातील वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्रांनो, एवढ्या वेळ सगळ्यांनी सांगितलं की फार बलाढ्य आहे, फार ताकद आहे, फार असं आहे. काहीच नाही आहे. आपण त्याला तसं निर्मिती करायला लागलो. आलाय टक्केवारीचे पैसे, त्यामुळं बलाढ्य होत नाही. कामाच्या माध्यमातून झाला तर तो बलाढ्य होतो. उगाच पैसे हरामचे आले म्हणून कुठं बलाढ्य होत नसते. आणि हिथं समोर बसलेले सगळ्यांनी ते दाखवून द्यायचंय 7 तारखेला. हे सगळेजण काम करणार आहेत. तुम्ही अक्सापुरेंचा ऐका, व्यंकटचा ऐका, भरमशेट्टी परिवाराचा ऐका. त्या लोकांनी कुठंतरी टक्केवारी खाल्लेलं तुम्ही ऐकलात का ते सांगा.
त्या लोकांनी कुणाकडनं तर 10 रुपये विहीर करतो, घरकुल करतो म्हणून मागणी केलंय, असं कुठं झालंय का ते सांगा. हे कुठले बलाढ्य आले टक्केवारी घेणारे? ह्यांच्याकडे फक्त नशीब मोठं आहे. काही न करता 2दा आमदार, काही न करता सत्तेत सामील, आणि फक्त पुढच्याला विचारायचं ह्यांनी काय केलंय म्हणून. तू काय केला ते सांग दादा. तुझ्या गावचा रस्ता अजून करू शकला नाही तू. तुम्ही जे अडवणुकीचे काम करता ना लोकांना, त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांनाही तशीच सवय पडली. आमच्याकडे रस्ता झाला, आम्ही दोड्यापासून पार शेगाव पर्यंतचे सगळे 28-35 गावाचे सगळे ठराव घेतले. त्यावेळेस जय सिद्धेश्वर महाराज खासदार होते. प्रत्येक गावाला आम्ही विनंती केली आणि त्या ठिकाणचा रस्ता व्हावा म्हणून आम्ही विनंती केली आणि दिलं. आज एकही ठिकाणी अडवणूक झालेल्या दिसत नाही तुम्हाला. का तर आम्ही सगळे सहकार्य करणारे लोक आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असू दे, प्रत्येक घटकातल्या लोकांना असू दे, पक्षपात बाजूला. पक्षपात हे राजकारणापुरतं, इलेक्शन पुरतं झालं, पण नंतर विकास काम करत असताना आम्ही कधीच पक्षपात केला नाही. आज 2 नंबरचे आरोप करायचे काँग्रेसवाल्यांवर, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे काँग्रेस शिवसेनेवाल्यांवर, आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करायचं त्यांनीच. सगळ्यात जास्त 2 नंबरचे धंदे चालू आहेत अक्कलकोटमध्ये. अगोदर साहेब लोक घाबरत होते 2 नंबर धंदे करायला. आता रोडच्या कडेलाच चालू आहे सगळं, आणि त्या पोलिसांवर दबाव. आम्ही तुम्हाला शब्द देतो, पुढची पिढी जर बिघडवायची नसेल, पुढची पिढी जर सुशिक्षितच ठेवायची असेल, तर अशा सर्व सुशिक्षित लोकांना आपल्याला मतदान करायचं. आज मस्ती एवढी डोक्यात चढली सत्तेची की त्यांना पुढे काय दिसतच नाही. काय झालं तर आता म्हटल्यासारखं, तू त्याचा स्टेटस का ठेवला, तू त्याला का भेटला. मी विनंती करतो सर्व आमच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, घाबरू नका. आपण कुठंतरी त्यांना विचारतोय, त्यांना भेटतोय म्हणून ते आपल्याला विचारते. तुम्ही त्याचा एकदा फोन कट करा आणि एकदा सांगा मी येत नाही. तुमच्या घरी जर आला तर मी येतो तुमच्या घरात बसायला त्या ठिकाणी. ह्यांच्यात काही नाही आहे, फक्त आपण त्यांना तसं वावर केलंय. या भागात 2 नंबरचे धंदे किती चालू आहेत, दारू काय चालू आहे, आणि हे आरोप दुसऱ्यांवर करते. काल परवा आमच्याकडे विचारून गेले ह्यांनी काय केला म्हणून. मी गावात रोजगार निर्मिती दिली, मी दुधाचा व्यवसाय चालू केला आमच्या गावामध्ये. आज 2,500-3 हजार लिटर दररोज दूध आमच्या गावामध्ये येत आहे. मी रोजगार निर्मिती केली, आमच्या इथं डिटर्जंट पावडर होत आहे, साबण आमच्या गावामध्ये तयार होत आहे महिला बचत गटाच्या मार्फत. तुम्ही काय केलंय तुमच्या गावात मला दाखवा. आठवडा बाजार व्यवस्थित भरू शकत नाही, जिल्ह्याचा नेता व्हायला निघाला. ह्यांनी विचारतंय तुमच्या गावात पाणी कसं आहे काय. कुरनूर धरणाच्या वेशीला तुमच्या पाणी लागलंय, त्या ठिकाणी फिल्टरचं पाणी देऊ शकत नाही, आणि निघालाय जिल्ह्याचा नेता म्हणून. त्या गावाला अगोदर पाणी द्या. 4 दिवस 5 दिवसाला तुम्ही पाणी देता. आमच्याकडे पाण्याची सोय नसताना देखील आम्ही त्या ठिकाणी एक हिल्लीवरनं पाणी आणायचा प्रयत्न केला, आणि तसल्या कामाला हे अडवणूक करते बाबा. काय म्हटला? हा, असले काम करणाऱ्यांना तुम्ही कधीही थारा देऊ नका. तुम्ही कधी ऐकला का म्हेत्रे साहेबांनी पैसे मागितले होते आमदार असताना? ह्याच्या अगोदर कुठल्या आमदारांनी टक्केवारी घेतलेलं ऐकलं का? फार झालं तर सांगितले असतील या मंदिराला काय तर दे बाबा, त्या गरीब समाजाला काहीतरी दे. पण हे बाबा जवळजवळ कुठलंही काम आलं त्याला सगळ्याला बोलवायचं, बसवायचं, तुला देतो, मला काय एवढं 30% दे, 40% दे, आणि नंतर ना
ते उकडून गेलं तर त्याबद्दल बोलायचं पण नाही. अशा मानसिकतेच्या माणसाला तुम्ही थारा देऊ नका. काम करणाऱ्या लोकांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे. हे लोक अक्सापुरे साहेब असतील, भरमशेट्टी परवार असेल किंवा व्यंकटदादा असतील, ह्या भागामध्ये सातत्याने फिरणारे लोक आहेत, सातत्याने गोरगरिबांमध्ये मिसळणारे लोक आहेत. हे कुठंतरी आलिशान एसी मध्ये बसून माझ्याकडे ये आणि मग तुझं काम करतो असं करणारे लोक नाहीत. तुम्ही एक फोन करायचा आहे, हे तुमच्या दारापर्यंत येऊन काम करणारे लोक आहेत. आणि अशा लोकांना उमेदवारी आदरणीय मेत्रे साहेबांनी दिलंय. आणि आम्ही सगळे काँग्रेसचे पदाधिकारी सगळेजण आम्ही मिळून त्यांच्या पाठीशी मागे आम्ही खंबीरपणे उभा राहावं एवढी मी सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आणि मित्र कंपनीला या ठिकाणी विनंती करतो. जास्त काही बोलत नाही, कारण तुम्हाला तुमचं भाग असल्यामुळं त्यांचं सगळं गुण अवगुण सगळं माहिती आहे. पण खंबीरपणे फक्त उभारणं गरजेचं आहे. आणि ह्या माध्यमातून आपण केला तर ते व्यवस्थित परत एकदा खाली येते. जे डोक्यात भरलेली जी मस्ती आहे ते कुठंतरी खाली येईल. कुठंतरी त्रास दिलं तर लोक झुकतील हे जे त्यांच्या डोक्यात आहे. तर जे बटन दाबायचा अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय, त्यासाठी म्हणून आपण त्या बटन दाबून व्यवस्थितपणे विचार करून काम करणाऱ्यांना मतदान करावं एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंदांना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महाराष्ट्राचे कुलस्वामी आहे तुळजाभवानीला वंदन करून, त्याचे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजचे गावात उपस्थित असलेले आमचे तालुक्याचे भागविधाते व माजी गृहमंत्री सिद्धरामय्या मेत्रे, आमचे बंधू काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिनाथजी पाटील व इथं उपस्थित असलेले तुमचे जिल्हा परिषदेचे आमची ताई भरमशेट्टी ताई, अशफाकजी, माझा मित्र व्यंकट मोरे व इथलं समर्थ गावातले उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीनो, आजच्या तारखेला जास्त मी का फार बोलणारे वेळ अभावी पुढे आम्हाला सरकारला जायचं आहे. आणि म्हटलं लवकर उरकून तुम्ही जावा. भरपूर काय असं बोलायचं आहे. भरपूर बोलायचं असताना आमचं बंधूंनी सगळं मधु पाटील सगळं सांगितलंय. आपण त्याला ब्लड करतो, आपण त्याला घाबरू नका. ते करणार काय? आता मी बघतो कोण पाणीदार आमदार काय चणला लहान पोरला शेमड्या पोरला हाताशी धरून पाणीदार आमदार, कुठलं पाणीदार आमदार
हे उजनी धरण होत असताना संघर्ष समिती त्यांचं वडील पंतप्रधान करण्यासाठी होतंय. हे धरण होऊ नका, होऊ देऊ नका. आमचं शेत सगळं जाईल. त्या सातलिंगप्पा मित्र काकांनी ते संघर्ष सगळं त्याला दाबून संघर्ष कसल्याही परिस्थिती हा पूर्ण धरण झालं पाहिजे. आज पूर्ण धरणामुळे लोकांची पुण्यामध्ये लोक घुसून जातात. असा माणूस विनातेली पाटील, मनमंडाबाई, महादेव पाटील, पाटील, सगळे लोक हे बाबासाहेबांना तारवडे लोक हे कुठून जाण्यासाठी झटलेले आहेत. कुठं तरी एक स्टार्टर बसून बटन दाबून पाणी मारले तर पाण्याचा अंदाज कुठलं काय. मगाशी आमचं बल्लू पाटील म्हटले गावाचं बाजूच पाणी जात आहे, गावात फिल्टर मशीन आहे. आज आमचं नदीकाठी सगळं 30 गावाला पाणी आमचं सगळं आरो मशीन आहे, फिल्टर मशीन आम्ही प्रत्येक गावाला देतो. मात्र तो युजर पाहिजे त्याजवळ त्याने फक्त पैसे कमवायचे घडी लय भारी व्हावा. मी सोबत होतो, मी बघितलो 3-4 वर्ष झाले बापरे घडी. आमचे वडील म्हणत होते कैलासराव पाटील हे ब्यारे एडिशन हो ब्यारे येईल डिग्री म्हणजे भाग छोलो भाग रे बेरिकेला आमचे वडील म्हणत होते. पण मला लास्टला मला कळला हा माणूस काय. माझं सोबत राहून माझंच लोकांना काटवायचं काम तरी केलंय. जेव्हा 7 वर्ष जिल्हा परिषदचं प्रशासक झाल्यानंतर इथल्या तालुक्यातल्या काय सरपंच लोकांना 5 लाख देतो, 20 लाख देतो, सभा मंडपला 10 लाख देतो, हे काय यंग ग्रुपला सरपंच लोकांना पोहोचण्याचं काम त्यांनी तालुक्यात केलेलं आहे. हे गडीनाळा करण्यामध्ये जाता म्हटलं तर सेंट्रल रिझर्व्ह फंडचे पैसे आमच्याकडे आले. आमच्या जत तालुक्यात 500-600 कोटीचं काम, रोडचं काम झालं. आता तुमच्याकडे कुठं काम झालंय. आता तीर्थवरून आलो रोड असंच आहे. त्याचं गावाला जायचं रस्ता 60-40% अशी तर काम खडीचं मशीन त्याचं लोखंड ते स्टील घ्यायचं असेल तर त्यांचं दुकानमध्ये, सिमेंट घ्यायचं असेल तर त्यांचं दुकानमध्ये, सगळं त्यांचं. पोलीस स्टेशनला रोज संध्याकाळी 7 वाजता जायचं, 8 पर्यंत कुठल्या गावचं कुठले केस आले काय आमचं आहे का कोणाचं आहे. जबरदस्ती गायचं आपले पैसे आपले मलाई मारायचं निघायचं. रोज उठून तेच काम, दुसरं कुठलं काम नाही. प्रत्येक गावात हे भारतीय जनता पार्टी पहिल्याच जनता पार्टी राहिल्याने आटले बरी भाजपी असताना ते वेगळं. आता हे सगळं ते भुप्या आहेत, भुप्या लोक आहेत सगळं. भुप्या हे लोक मागाशी म्हटले स्टेटस ठेवा. काय रे बाबा स्टेटस, मी कधी स्टेटस वगैरे ठेवत नाही. दुनियाचं काम केलं. मागा माझा मुलगा म्हटलं डॅडी तुला कळत नाही आम्ही तुमचं हे करा फेसबुक उघडायला लावतो. नको कशाला ते किरकिर नको फेस करणार, कोण त्याला परत उतरणार. ते बरोबर चालू केले. 3-4 दिवसात मला 3-3.5 लाखचं लाईक आलं तालुक्यातलं. जनता का उगीच लाईक करत आपल्या माणूस पाहिजे बाबा, कोणतं काम करणार पाहिजे. आज आमचा कारखान्यासाठी बंद पडलेले कारखाना मोळी टाकले बिचारा. मला वाटलं काय तर करील कारखान्यासाठी. मोळी टाकले, कारखाना बंद पडले. कारखाना होत असताना पाटीलचा तुम्ही पैसे घाला, मी नंतर तुम्हाला पैसे देतो. माझ्या वडिलांची इच्छा होता, रोजगार निमित्त होते, आपल्या भागातले गोरगरीब जनता कामाला येईल. लास्ट पण तुम्ही घरचे पैसे घाला. आमच्या घरात सगळं शेत वगैरे सगळं घाण ठेवून आम्ही आजच्या 45 ते 45 कोटी आम्ही कारखान्याला घातले. अंतिम टप्प्यात असताना फक्त 20 कोटी आम्ही मागितलो. शेजारच्या कारखान्याला 150 कोटी 200 कोटी, जे बीजेपी त्याला 200 कोटी. बीजेपी असून आम्हाला देणार. आमचा विचार पहिल्यापासून काँग्रेसने राष्ट्रवादीच केले, पण हा लोक कधी केले नाही. पश्चिम महाराष्ट्रात पहिले 1984 कोण रुजवले, भारतीय जनता पार्टी रुजवलं. आम्ही तालुक्यात संघर्ष केला. आम्ही मित्रसोबत का थोडं संघर्ष झाला का, आम्ही संघर्ष मध्येच मेलो. एक गडी भावा लय हुशार आहे, हे लय हुशार. आम्ही बघितलो कधी आपा अण्णा आमच्या काका माधवका वगैरे वडील वगैरे कुठल्या झमकानावर बसून न्याय निवड कोणाचं काम अशी झमकावर बसून चहा तोर नाश्ता तोर असं बसून काम करणार. बाबा ह्यांचं ऑफिस जर बघितलं अरे अवघड आहे, लय भारी ऑफिस. काय ऑफिस काय मंत्री झालं तर काय होईल मला कळना. आता इथं वेळ आली थांबवायचं. याला आता थांबवा. थांबल्याशिवाय पुढचं येणारे काळ हे जे भारतीय जनता पार्टी करायला समाजमध्ये बटवा, समाजमध्ये भांडण लावणे, समाजमध्ये कसं यंग पिढीला पुढचं दिशा येणारे हे लोकशाहीला हानिकारक लोक आहेत. आज तालुक्यात बघू 2 मतदारसंघात 2-3 मतदारसंघात तर हे मागासवर्गीय आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिल्याप्रमाणे 25 वर्षात एकदा संधी मागासवर्गीय लोकांना आल्यानंतर हे संधी त्याला दिले. आमच्या भागात जनरल माणूस स्वामीला दिले. जेवरला इथं मल्लूपाटला मतदारसंघात तिथलं एक आमच्याकडचं बुल्ला इकडं आलं. ते बिचारा कुठं जाते तिथं मोकळाच करतात. चांगलं झालं तिकडे गेलं. मला वाटतं तिथं कुठलं अंतिम टाइम आलेल्या जवळ ते मोकळा केलं होतं तरी परत कुठलं दुसऱ्या घरात येत नाही. आम्ही कोण त्याला घरात घेणार नाही, आलं तरी घेणार नाही. आता मी जास्त न बोलता कांदा बोलणार थोडा मला जायचं आहे. भरपूर असून काय बोलायचं आहे. हे जे विकास होत आले पहिल्यापासून सगळं आमदार साहेब मंत्री असताना केलेत. बसस्टँडला पत्र त्यांचं आहे, बसस्टँड अकोडचं तीर्थक्षेत्राला पत्र त्यांचं आहे. विधानसभाला बघा तुम्ही लोक जात नाही, तुम्हाला माहित नसतं. हे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सर्व होत असतात. पटकन झालं पटकन होणार नाही. गडीला काढावं मोर्चा आमच्या भागातले सर्व सरपंच लोक काढल्यानंतर 700 कोटीचा निधी आमच्याकडे आला. आमदार फंडचा निधी नाहीये, हे सगळं रिझर्व्ह फंडचा निधी आहे. तसं जतलं कसं दिले आमच्याकडे दिलेत. तुम्ही भरी पडू नका. हा माणूस सप बोलतोय, एकदम शांत असते, पण हो हो करते, पण गेम करताय. जय हुशार माणूस जिकडचं रे. रोज उठून माझा भागातच आहे. रोज उठून तिकडे पाटलाला संपवतो, त्याला संपवायचं आहे. मल्लू पाटील, शिवानंद पाटील, तारवाडे, मेत्रे साहेब संपलं तर राजा बीच होणार. अरे बाबा ही लोकशाही आहे. हे क्षणिक थोडे दिवस असतात. चांगलं राजे गेले. तू कुठलं रे बाबा, तू कुठलं काय, कोण दादा पिझा, कुठल्या दादाला ओळखत नाही, फक्त अजित दादा एक दादाला ओळख. कुठल्या काय भरपूर आमच्या वडिलांचा माध्यमातून, जिल्हा बँकेचा माध्यमातून हा गावात भरपूर कामं झालेत. आमदार साहेबच्या माध्यमातून भरपूर कामं झालेत. पाईपलाईन झालेत, पीक कर्ज झाले, शेतीला पाईपलाईन झाले, पाईपलाईनवर पाईपलाईन. काही लोकांना माहिती इथल्या लोकांना ऊस नसताना त्यांना लग्न आलं घरात 5-10 लाख बँकेकडनं उष्ण पैसे. भरपूर असा मदत शेतकऱ्याला आमच्याकडनं झालेला आहे. येणारे 7 तारखेला मला वाटते परिवर्तन हा घडणार आहे. मी आमच्या भागात सांगतो बाबा, चपळगाव मतदारसंघाचा टायमाला निश्चित घडणार आहे. 10,000 लोकसंख्या असलेले गाव. मला वाटलं मतदान 4,200, 500, 4,500 आसपासचा मतदान हे गावातलं आहे. एक गडी त्याला भेटले नाही गावात. चांगलं लोक आहेत. कुठलं तर पाहुण्याला दिलं तर चाललं असतं. आपलं चालले बाबा पाहुण्याला सगळं घरातच. अरे बाबा वाट मला माझ्याकडे आला तर मी बिंदून करून गेलो असतो की होत्या भागात. मी कडेपर्यंत वाट बघितलो. आज फोन करील गडी, आज फोन करील, उद्या फोन करील. आमच्या लोकांना म्हटलं बाबा त्याला सांगा पुढच्या विधानसभाला त्याला खुर्चीवर बसू आम्ही देणार नाही. तानाडे बिचार लास्टला आला. तानाडे म्हटलो अण्णाकडे जावा. तानाडे जे कमळ रुजवले सुरुवातला बिचार ते माणसाला बाहेर काढणार. ते एकटंच राहायचं त्याला विचार आहे. जुन्या लोकांना व्हावा नाही, जुन्या लोकांना जवळ घ्यायचं आणि जुन्या लोकांना संधी द्यायचं. नवीन पिढीला त्याला कुणाला काय माहिती नसते तसलं लोकांना हातात धरून त्याचं काम करतोय. जुन्याचं 2 वर्ष धंदा चालू आहे. आज शिवपुरी जवळ एक धंदा चालतोय. सकाळी 11 वाजता चालू झाला, रात्री 12 पर्यंत क्लब. कोणाचा क्लब आहे तुम्ही म्हणतो? दुसऱ्याचं क्लब आहे, त्यांचं ते हे कोणाचं आहे? असं भरपूर आहेत. तालुक्यामध्ये लहान हातबट्टी करून खाणारे गोरगरीब जातात. सुदेकण्या तालुक्याचा हप्ता आहे पोलीसकडनं. का महिन्याला ह्यांना द्यावं लागतं ना. असं ठीक आहे, जास्त मी का बोलणार नाही. येणारे 7 तारखेला तुम्ही बाणाच्या चिन्हावर शिवचं परिवर्तन घडायला पाहिजे. इथलं बाण जर सुटलं हे पार मुंबईपर्यंत पोहोचलं पाहिजे. एवढं तुम्हाला विनंती करून मी माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सन्माननीय मेत्रे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सगळे तू चॅनल लाईव्ह माहिती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारानिमित्त आताच आपल्या समोर मार्गदर्शन केलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय शिवानंदजी पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुनजी पाटील,
माजी सभापती माननीय सिद्धार्थजी गायकवाड, पांडू राठोड, आपल्या गावचे सरपंच बंडा कोटेजी, माननीय क्रांतीताई दुर्गो पाटील, या गटातील जिल्हा परिषदचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौभाग्यवती सुजाताताई भरमशेट्टी, चपळगाव गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अशफाक अक्सापुरेजी, कुरनूरगडाचे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे व्यंकट मोरेजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर नेतेगण, उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, उद्याच्या 7 तारखेला जिल्हा परिषदेसाठी आपल्याला मतदान करायचं. मतदान शिवसेनेला काच करावं ह्याबद्दल आमचे सर्व नेते मंडळींनी आता आपल्या समोर बोललेलं आहे. शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केले या राज्यामध्ये, त्या कामाच्या जोरावर शिवसेना महाराष्ट्रात सगळीकडे भरारी घेत आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री काळामध्ये त्यांनी आपल्या तालुक्याला भरपूर निधी दिला. हे सगळे जे कामं दिसतात ना, सगळे आम्ही केलो म्हणतात ना, हे सगळे निधी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मिळालेले आहेत. सगळे दुसरी निवडणूक झाली, 6 वर्ष झाले, नवीन कुठलं काम आलं का तालुक्यामध्ये? तुमच्या भागात तरी आला का, किंवा त्यांच्या गावात तरी आला का? धरण कोणी केलं? एकरूप उपसा सिंचन योजना किती केलं? 8 एकर स्लॅब रद्द कोणी केलं? काय केलं 17 वर्षामध्ये म्हणून विचारते साहेब आमच्या भागात येऊन. पूर्ण धरण कोण बांधलं? त्यांचे पूज्य पिताश्रींनी बांधलं का? 8 एकर स्लॅब रद्द कोणी केलं? त्यांचे पूज्य पिताश्रीने रद्द केलं का? ते रद्द केल्यामुळे ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं 9,803 एकर जमीन वाचली. सगळे बागायती जमीन आहेत साहेब. व्यंकट किती आहे? 15-20 लाख रुपये तर असेल एकरी किंमत आता. मग 9,803 गुणिले 20 लाख हे हिशोब करा, लिहून दाखवा मला. मी येतो इलेक्शन झाल्यावर. मला तर लिहिता येत नाही, करता येत नाही ते, पण ते काम माझ्या हातात झालेलं आहे, ते तुमच्या आशीर्वादाने. तुमचं ड बंद होतं, खरेदी विक्री होत नव्हती, कंडिशन होत होती. काय योगदान आहे यांचं? मी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानरावाने पोलीस अकॅडमी केली. आज तिथं आपल्या गरीबाची मुलं एक पैसा न देता 7,000 मुलं पोलीस मध्ये भरती झालेले आहेत. 7,000 कुटुंब उभारले. साहेब तुम्ही काय केलं सांगा असलं मोठं काम? 8 एकर स्लॅब रद्द करून तुमच्या वाडवडिलांची इस्टेट वाचवली आम्ही. व्यवस्थित रस्त्याचे काम केले. आता परवा लोक म्हणत होते बघा ते मेत्री केलेलं अजून केलं नाही, यांनी काल केलेले सगळे रस्ते उकळून आले म्हणले. ते कमर्शियल माइंड आहे सगळं ते. आणि सेवाभावी नाही, वृत्ती नाहीये. मला काय म्हणतं
आणि त्याचं कसं फवलेलं आहे, त्यांनी जे पैसे घेऊन तुम्हाला वाढतंय आणि तुम्ही त्याला मतदान करता माझं बरोबर आहे म्हणजे त्याचं तर काय चूक आहे म्हणायचं. तुम्ही वागता पण तसं. काय योगदान आहे हो या भागासाठी? सांगा ना काय योगदान आहे. आम्ही सांगतो ना काय योगदान दिले हे तालुक्यासाठी, काय काय केलं मी. हजारो कामे सांगू शकतो मी. हे नुसतं फेसबुक व्हॉट्सअपवर सगळे डिजिटल बोर्ड मोठे मोठे, म्हणजे सत्तेचं माज आले ना आणि पैशाचं गर्व आलं आणि ते दोन्ही उतरवायच्या तारीखेचं मुहूर्त निघाले. उद्याचं 7 तारखेचं मुहूर्त निघाले. तिथे येऊन भाषण सांगायचं बेत्रे साहेबांचे 2 नंबर धंदे, दारू धंदे कुठे आहेत? दुधनी जावा कोणाचे मटका चालू आहे, दारू धंदा कोणाला सांगतात ते सांगतात लोक तुम्हाला. इथं अक्कलकोटच्या शिवपुरीच्या बाजूला मोठं क्लब आहे. दुपारी 3 वाजता चालू होते, रात्री 3 वाजेपर्यंत चालतंय. रोज किती किटी गोळा होते त्याचा, आणि त्याच्यामध्ये निम्मा पात्र कोण आहे? मांगूर मासे, बरोबर आहे ना? काय म्हणते त्याला, मांगूरच ना? ते खायला हे नाही, विषारी मासे ते. सर एवढे एवढे मोठे झाले ते, चुकून हात गेला माणसाला पण खात होते ते. इथं चालू होतं. मग त्याचं दर महिन्याला 25 लाखाचा हप्ता कोण खात होता? चोरून वाळून चाललं होतं सगळीकडे बंद असताना. कोण येत होत? आणि हे लोकांना सांगते साहेब असं आहे तसं, म्हणजे स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्यांचं बघायचं वाकून, ह्याला म्हणतात. मी असं करेन तसे करेन, एकेकाला दाखवेन, हे करेन. हे सत्तेच्या जोरावर भाषांची दमदाटी करतात. अहो तुम्ही जर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, तुम्ही एवढं काम केले म्हणून सांगता, मग उमेदवाराला काढून घे, तो कशाला उभारतो? हे कशासाठी? सिद्धराम पाटील गेल्या वेळेस सांगतोय, गेल्या वेळी जिल्हा परिषदच्या वेळेला सिद्धराम पाटील बीजेपीचे आमदार होते. त्यांनी तर पश्चिम महाराष्ट्रात पहिला बीजेपीचा सभापती झाला सिद्धराम पाटील, झाले की नाही? त्यांनी त्यांच्या मुलाला गेल्या वेळी तिकडे दिले नाही. अप्पा आले माझ्याकडे रात्री 12 वाजता. बघ रे काय करतो. म्हणलं काय झालं? आम्हाला तिकीट दिलं नाही. म्हणलं मी तुमचं पक्षाचं मी कसं सांगणार अप्पा? नाही नाही काहीतरी करावं लागतं, माझं सगळं तिथलं अस्तित्व संपवणार आहे त्यांनी. आमचं त्यांचं हार्डवरी सगळ्या तालुक्याला माहित आहे, जगाला माहित आहे सगळं कसं होतं सगळं. माझ्या घरापर्यंत आले अप्पा, आमच्या वडिलांचे मित्र पहिले ते. काय काळजी करू नका अप्पा, ठीक आहे मी काँग्रेसचं काढून देतो, तुम्हाला पाठिंबा द्या. त्याला उपाध्यक्ष करताना पण सगळ्यात आडवं हेरीच महाराष्ट्र हेरी साहेब हिनून बेकाचा तो मुख्यमंत्र्याजवळ भांडण. देवेंद्र फडणवीस, दानवे साहेब तुमचे, चंद्रकांत पाटील, विजयकुमार देशमुख, सुभाष बापू देशमुख, बबन दादा, मी, तुमचं सुजितसिंग ठाकूर. त्याशी मीटिंग मध्ये सीएम कडे अर्धा तास म्हणणार, मी म्हणणार नाही, तुम्ही मला 2 दिलं ना, मी कोण द्यायचा माझा अधिकार आहे, तुम्ही सांगायचं नाही. ह्याला सोडून करा म्हणणार, मी त्यालाच करणार. मग माझ्याकडे आलं संपला विषय. नाही नाही बघू तुला असं करेल, काय करायला करेल, माझं नशीब आहे. लिहिलं काय, मग त्याला उपाध्यक्ष केलं. मल्लू पाटील त्यादिवशी माझ्या अण्णा शिरसाला चालले ते सकाळी 6 वाजता. मी कधी उठत नाही एवढं लवकर, पण ते ओवाळले होते त्या दिवशी नरक्षेत्र दिवशी, म्हणून ते ओवाळणे करून बसलो होतो पाठ मोठं. अण्णा फोन लावले मला, माझ्या अण्णा उचलला, अरे एवढं लवकर उठला? म्हणले नाही अण्णा मला आज नरक्षेत्र उडवळले. तुम्ही कसं काय एवढं सकाळी?
नाही रे, मी शिरसाला चाललो म्हणून बोलावलं तुला. जाऊन या की, तुला एक गोष्ट सांगायची. सांगा ना. मनूला तुझ्या ताब्यात देतो, काय करतो कर बघ म्हणलं. पण ठीक आहे ना, या जाऊन या, दर्शन करून या, आल्यावर आपण बोलू. नेमकं त्या दिवशी अण्णांचं मध्येच निधन झालं संध्याकाळी 8:30. ते मला मनाला लागलं, कधी नाही बोलणार नाही तर अण्णा कडक बोलतात. कारण आम्ही लहान त्यांच्या हाताखाली शिकले. मला मनाला लागलं, मल्लूला म्हणलं तू ये आमच्याकडे ये. मल्लू आला, त्याला उभा केलं, निवडून आलं, सभापती केलं. बाबासाहेब तानवडे, ज्या बाबासाहेब तानवडेंनी अक्कलकोट, सोलापूर जिल्ह्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे बी रोवले, त्यांचं योगदान आहे बीजेपी वाढवण्यामध्ये. हे कुठे होते साहेब? हे आमच्यावर होते सगळे त्यावेळेला. त्या बीजेपीच्या त्याला तिकीट देत 8 दिवस फेरी मारायला लावलं सगळं. अजून देत नाही म्हणून पाठवले त्यांना. त्यांचा डाव वेगळा होता सर. तिकडं तारवड्याच्या कुठल्या तरी भावाला पंचायत समितीला उभा करायचं शिरवाळचं. तिकडे त्या शेळकीला तिकडं, आणि वर हे आत्ताच जे पंचायत समिती उभारला तुमचं, काय नाव त्याचं? सागरला तिकडे जिल्हा परिषद उभा करायचं होतं. भरला होता फॉर्म त्यांनी. फॉर्म काढून घेतले रात्री 8:30 वाजता. आम्हाला सगळं माहित आहे. का पळून गेला बाबा? तू एवढं मोठं नेता आहे, मग उभं करायचं होतं तिथं. आम्ही तिथं तानवड्याला भरल्या काढून घेतलं. तानवड्याला घाबरून पळून आला परत तिकडे चपळागावला येत होतो. मग आता इथनं कसं पळवता ते तुमच्या हातात आहे. पळवता की नाही? रात्री टकटक करून दिले की संपलं. टांगो पंच चालतंय तुमच्या, माहिती आहे मला. चालतं ना? पण ಹೇಳ್ರಿ टांगो पंच ಬೇಕತ್ರ. ಇವು ಯಾವ ಕುಡ್ಲಾರ್ದವ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಇವು ಹಿಂಗೆ ಸಾದಾ. मी ठरवलं, बाबासाहेब तानवडेंच्या घराणं असू दे, सिद्धरामप्पा पाटलाचं घराणं असू दे, माधवअण्णा पाटलाचं घराणं असू दे, मेत्रे साहेबांचं घराणं असू दे, सगळ्यांनी त्यांच्या भागासाठी, या तालुक्यासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे. ठीक आहे, आमचे मतभेद असतील, हे असतील, पुढे ते काय करतील मला माहित नाही, वेगवेगळ्या पक्षात आहेत ते, पण त्यांचं अस्तित्व, त्यांचं जे योगदान आहे या तालुक्यासाठी, त्यांच्या भागासाठी, मग ह्यांना जिवंत ठेवायचंच. म्हणून म्हणलं मी घ्या, तळभाग तुम्ही घ्या, जोर तुम्ही घ्या, आम्ही 4 घेतो म्हणलं. इकडे तानवडे एक आले, एक त्यांना देऊन टाकलं शिरवळा पगदरी. तानवडे साहेब दुधनीला यायचे भाषण करायला. आमचं स्टेज फक्त बोर्ड काढायचं, त्यांचं लावायचं आणि आमच्यावर भरपूर टीका करायची. उतरले की सरळ आमच्या घरी यायचे जेवायला. भाऊसाहेब ह्याला खिलाडी वृत्ती म्हणते त्याला. आता तसलं राहिलं नाही, देश संपवायचं. कशाला बाबा असला विचार करता तुम्ही? लोकशाही आहे, सगळे तर करू दे ना, लोकशाही पद्धतीने लढा, लोकशाही करा. लोक कुणाला देतील, कुणाला नाही देतील. त्यांनी कामं केलं नाही, मी काम केलं म्हणून मला 2 वेळा आमदार केले, मग 4 वेळा आमदार केले, मग काय लोकांना कळत नव्हतं का पित्रे काम केले की नाही? ते माहिती पण नाही. मी म्हणलं माहिती घेत जाऊ. अज्ञान लहान आहे, अज्ञान आहे, माहिती घेत नाही पूर्ण. म्हणून त्याला म्हणतो, मांजूर भाषेचे पैसे कोण खात होता त्याची माहिती घे, इथलं वाळून चोरू कोण होता त्याची माहिती घे, तिथं ते शिवपुरीच्या बाजूला क्लब चालतंय त्याचे किती, त्याचा पार्टनर कोण आहे त्याची माहिती घे. ड्रग रॅकेटरी, ड्रग्ज दो, ते सांगायचं विसरलो. ड्रग्ज
अख्खं नवी पिढी बरोबर एकदा ते ड्रग्सची सवय लावली नवीन पिढीला, ते कोणाचं ऐकत नाही. ते डोस सारखा त्याला पाहिजे रोज ते डोस, आणि ते काहीतरी पितेत ना पांढर, ते काहीतरी कोण असं सिगरेट मध्ये घालून पितेत किंवा असं उडतेत. हा काय कोकीन घेतला का कधी? मारलं ना, सांग ना, आता सोडलं मग त्याला काय. तसल्या ह्याच्यामध्ये रॅकेटमध्ये कोण होता? अहो त्याबद्दल एवढं सोसवाट उठला. आपले जगद्गुरु परमपूज्य श्री 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 1008 मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज काशी जगद्गुरु आपले, त्यांनी एकदा भाषणात सांगितले, हे बंद करा, असलं हे चालू देणार नाही, नाहीतर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. हे काशी जगद्गुरूंचे वाक्य आहेत. मी होतो त्यावेळेस. मला हळूच म्हणले बंद ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲ ಇದು. ಯಾರ ಕೈಗೆ ಬಂದ್ ಮಾಡೋದು ಅವ್ರಿಗೆ ಚಾಲು ಇಟ್ಟರೆ ನಾಯಕ್ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳದ್ನ. म्हणजे पुढची पिढी बर्बाद. आपण सगळं आई वडील एवढं कष्ट करता तुम्ही मुलांच्या भवितव्यासाठी, आणि ह्यांनी म्हणजे त्यांना ड्रग्सची उडक्यात घालायला निघालेत. हे कुठेतरी तुम्ही विचार करणार आहेत की नाही? नुसतं आम्ही बोंब बोलतो, परत तुम्ही तीच करता. बरोबर आहे ना? शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना काढली. दर महिन्यात 1500 देतात महिला भगिनीला, मिळते की नाही? ते का काढलंय? त्याचा उद्देश काय हो? आज आपण बघतो हजारो कुटुंब आजही असं आहेत राज्यामध्ये, रात्री उपाशी झोपतात, त्यांना अन्न मिळत नाही खायला. रात्री जर एखाद्या माऊलीच्या पुढे त्यांचे चिमुकले पिला गेले, म्हणले आई मला काहीतरी खायला दे, घरात राहणार नाही. काय वाटतं त्या माऊलीचं? तिळ तिळ तुटत असेल तिचं हृदय. हा, सांगताना आम्हाला कसं तरी होत आहे. तसला प्रसंग कुठल्याही माऊलीवर येऊ नये. निदान त्याच्या कच्च्या बच्च्याला 2 घास तरी खाता यावं म्हणून 1500 रुपये दर महिन्याला देते यावं एकनाथ भाऊ तुम्हाला. लेक लाडकी योजना निघाली, तुम्हाला सगळं माहित आहे. तुम्हाला एक मुलगी, गरीब मुलगी, वडील गरीब, भयंकर शिकली, त्याला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, हुशार होते, टॅलेंट एकदम, युनिव्हर्सिटीमध्ये गेले, प्रवेश घेतले, नंतर आला फीचा प्रश्न. फी तर तेवढं त्यांच्या हैसियत नाही, ऐपत नाही भरायची. मग सांगितलं आम्ही 2-3 दिवसांनी काहीतरी करू. मग त्या मुलीचं मार्क्स हे ते बघून ठीक आहे म्हणलं, 2-3 दिवसांनी तुम्ही भरा म्हणून हे केलं. त्यांच्या मुलीच्या वडिलाला काय जमेना पैसे भरायचे. तो बिचारा रात्रभर दिवसभर चिंता करत बसला. त्याची ते हालमेल सगळं त्या मुलीला बघवत नव्हतं. आज माझ्यामुळं आमच्या वडिलांच्या मनस्थिती ही झालेली घालमेल चालू आहे. आणि त्यांनी विचार करणार, माझी मुलगी एवढं हुशार आहे, जर फी नाही भरलं तर तिचं पुढचं आयुष्य कसं, का भविष्य कसं होणार, त्या चिंतेत ते वडील. हे सगळं चालताना 3ऱ्या दिवशी ती मुलगी आत्महत्या केली. सगळीकडे व्हायरल व्हिडिओ तुम्ही बघितलं, सगळेजण आठवत असेल तर आठवा. त्यावेळी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. रात्री 12 वाजता त्यांना निरोप गेला. त्यांनी आदेश केला चंद्रकांतदादा पाटलांना, उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते चंद्रकांतदादा, रात्री 12 वाजता GR करा, मोफत फी मोफत करा. दादा म्हणले ठीक आहे बघू. रात्री सकाळी 9-10 जाऊ मंत्रालयात, अधिकाऱ्यांना बोलू, ते GR काढू. झोपले. 4 वाजता परत फोन, पहाटे GR निघाला का? खडबडून जागा झाला. एक असलं मुख्यमंत्री रात्रभर झोपते की नाही. लगेच अधिकाऱ्यांना बोलवले आणि 5 वाजता GR काढून साहेबांना फोन केले. साहेब GR काढला.
मग तेव्हा असले जे मुली आहेत अडचणीतले गोरगरिबातले त्यांचं उच्च शिक्षणाचं फी माफ झाली. ह्याला म्हणतात संवेदनशीलता, संवेदनशील मुख्यमंत्री. आम्ही पण बघितलं फार मुख्यमंत्री, एवढं संवेदनशील मुख्यमंत्री पहिल्यांदा बघतो आम्ही. त्या पक्षाचे उमेदवार आहेत आमचे सगळे शिवसेनेचे. असलं काम करणारे शिवसैनिक आहेत. आमचा नेता असं काम करणार आहे, दिलेले शब्द कधी पडू देत नाही, कुणाला फसवलं नाही. असल्या नेत्या हाताखाली आम्ही काम करतो, त्यांच्या पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही काम करतो, त्या पक्षाचे शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो. फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, त्याप्रमाणे हे काम केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, बाकी काय जास्त बोलायची आवश्यकता नाही, कारण अजून एक पुढे आम्हाला सभा आहे. हे सगळं आम्ही कोणाच्या विरोध नाही, कुठल्या पक्षाच्या विरोध नाही. आमची मानसिकता नाही तसं. मी पण राज्याचा गृहराज्यमंत्री होतो, नाही तर रोज एकाला जेलला पाठवलं असतो मी. तेव्हा आम्ही जर असं वागलो असतं तर तुम्ही चटणीला पण शिल्लक राहिला नसता. सर तुम्हाला कधी वागवलं का? तुम्ही आमच्या विरोध येऊन बोंबलत होता सत्तेत असताना? आम्ही कधी केलं? विरोधी पक्ष पाहिजे, लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे तो. आमच्या चुका दाखवण्याचं त्यांचं काम आहे आणि ते बघून आम्ही सुधारायला पाहिजे. हे संधी मिळते त्यामुळे आम्हाला. आता कोण नाही पेपरवाले लिहित नाही सगळं. हो, ते परवा तुमच्या गावातलं काहीतरी झालं, 40 महिन्याचं काहीतरी चालू होतं ना, काय पैसे कोण खाल्ले ना, काहीतरी पैसे आले म्हणून. कशाचे पैसे आले ते? काय महिला कामगार आहेत ना, बांधकाम कामगार 1 लाख ते 1,60,000 आले. फक्त त्याने 20,000 काहीतरी दिले. कोणी घेतले? बाकी सगळे कोण घेतलं? हो, हा, चोर. हे खात्यावर पैसे आले पाहिजे. कोणाच्या घरात कसं का पैसे आले? जॉईंट अकाउंट आहे. आधार कार्ड काढता येते का तसं? फ्रॉड अकाउंट कडून काढले तर झालं. आता सगळे आलवाल होलेले ते पण काढून तुमच्या सगळ्यांचे पैसे काढून घेतले त्यांनी, असं केलं तर. मग हे असल्या लोकांना तुम्ही थारा देणार नाही का? किती सांगा अजून तुम्हाला? मी सगळ्या लाडक्या बहिणींना विचारणार आहे. आता येतील, आता सुरू झालं इलेक्शन, आता कत्तल की रात सुरू झाली. आता उद्यापासून किंवा आजपासून तुम्हाला दर महिन्याला 1,500 पाहिजे का 5,000? 5 वर्षाला 1,500 पाहिजे. 5 वर्षाला पाहिजे. 5 वर्षाला 1,500 पाहिजे असेल तर त्यांना मतदान द्या. आमचं काही म्हणणं नाही. महिन्याला 1,500 पाहिजे तर आमच्या शिवसेनेला मत द्या, कारण शिवसेना योजना चालू आहे. तुम्ही आता ताई लोकांना सगळ्यांना माहित आहे काय, भाऊबीजेला आणि राखी पौर्णिमेला जातात लोक. राखी बांधायला बहिणीच्या घरी जाते की नाही? राखी बांधते की नाही? या विषय बघा ते भैया राखी बांधत असताना किंवा ओवाळणी करत असताना झाल्यावर तो भाऊ त्या बहिणीच्या ताटामध्ये 100-500 रुपये ठेवत असतो. त्यावेळी कुठं बघत असतो त्याने? त्याच्या बायकोकडे बघत असतो. चायला हे गेल्यावर ही का म्हणते म्हणून बघत असतं की नाही? देखता की नाही? बरोबर आहे ना? मग हा एकनाथ भाऊ तुमचा काही तुमचं तोंड बघितलंय, दर महिन्याला 1,500 रुपये ओवाळणी टाकतो. मग ह्यांना मतदान नाही करणार का तुम्ही? म्हणून माझी विनंती आहे सगळ्याला, खरं म्हणजे सेपरेट ठेवायला पाहिजे होते. एकच सभा ठेवायला पाहिजे होता 7 ते 10. सगळ्यांचं तुम्ही अर्धवट बोलणं, आमचं अर्धवट बोलणं झालंय. का हरकत नाही, 9 तारखेला संध्याकाळी एक स्पेशल सभा ठेवूयात.
विजयी सभा. त्या विजयी सभामध्ये अजून भरपूर सांगायचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काय काळजी करू नका. आम्ही सत्तेत आहोत. शिवसेना सत्तेत आहे. तुम्ही लोकांना हे धमकी दे धमकी करतात तो त्यांचा पिंड नाही. ते धमकी देणं हे करणं ते करणं त्यांचं पिंड नाही. ते डिक्शनरी आम्ही दुधनीवाल्याने लिहिलेलं. आम्ही डिक्शनरीचे लेखक आम्ही आहे. तुम्ही कुठंतरी त्याच्यातले 1-2 ओळ वाचून करत असलं तर ते परवडणार नाही तुम्हाला. राक्षस बाटलीमध्ये बंद आहे, बंद राहू द्या. कृपा करून त्या राक्षसाला बाटलीमधनं काढू नका. नाहीतर आता काय सांगू पुढे, याच्यापेक्षा जास्त काही मी बोलत नाही. म्हणून लोकशाही पद्धतीने चाललंय, लोकशाही पद्धतीने चालू द्या. म्हणून कोणी मगाशी उल्लेख केला कोणीतरी, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला. सगळ्या ब्रह्मास्त्र आहे ते तुमच्या हातातलं. या देशातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करून भले भले नेते कसं उडाले कोणाला पत्ता पण लागला नाही, असली ताकद तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. त्या ताकदीचा योग्य वापर करा तुम्ही. ते अनमोल आहे मत, त्या मताला मोलच नाही. म्हणून उद्याच्या 7 तारखेला त्या अनमोल मताचा जो ब्रह्मास्त्र तुम्हाला संविधानाने मिळालं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मिळालेलं आहे, ते वाया घालू देऊ नका. आमचे उमेदवार आहेत गटातले सुजाताताई भरमशेट्टी, इकडे आपले अशफाकभाई, तिकडे कुर्नूलला आमचे व्यंकट. या तिघांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. रामाचं बाण आहे, बरोबर ना? त्या रामाचं बाण आहे. 2 मतदान आहे एका मशीनमध्ये. वर जिल्हा परिषदचा आहे, खाली पंचायत समितीचा आहे. जिथं धनुष्यबाण दिसतंय त्याच्या समोर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन तुमच्या भागाची व तालुक्याची सेवा करण्याची संधी द्यावी एवढं विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अजून एक, उद्या 3 वाजता अनाथाचा नाथ व लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ एकनाथराव शिंदे साहेबांची सभा आहे वळसांगला. आपण 3 पर्यंत सगळेजण वळसांगला उपस्थित राहावं असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद साहेब.